तर छगन भुजबळ यांनी काल बारामतीमध्ये महामेळाव्याच्या दरम्यान जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यासंदर्भातच ही भेट असल्याची विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। छगन भुजबळ यांनी आता शरद पवारांची भेट घेतली आहे आणि त्यांनी जी टीका केलेली होती त्याच टीकेसंदर्भात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं सध्या कळतंय। अधिकची माहिती सचिन गाड आपल्याला देतात। सचिन, आपण पाहतोय छगन भुजबळ हे भेट घेऊन आता बाहेर आलेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत या सगळ्या भेटी संदर्भात? नक्कीच 15 ते 20 मिनिटं का होईना शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना भेट दिली होती। जे काही वक्तव्य छगन भुजबळ यांनी कालच्या बारामती येथील सभेमध्ये केलं होतं त्या संदर्भात ही भेट असल्याची माहिती मी स्वतः छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। एवढंच नव्हे तर आता काही वेळातच ते या संदर्भात सविस्तर माहिती देखील देणार आहेत। आपण बघतोय की जवळपास 1.5 तास छगन भुजबळ हे वेटिंगवरती होते आणि त्यानंतर 1.5 तासानंतर का होईना शरद पवार यांनी छगन भुजबळांना भेट दिलेली आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि आता छगन भुजबळ हे सिल्वर ओकवरून रवाना झालेले आहेत। त्या जे काही वक्तव्य छगन भुजबळ यांनी शरद पवारांचं त्यांचं नाव न घेता केलं होतं त्या संदर्भात ही भेट असल्याची माहिती ही स्वतः छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। सचिन, या सगळ्या संदर्भात छगन भुजबळ स्वतः माध्यमांशी कधीपर्यंत बोलण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण बघतोय की आता काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे सिल्वर ओकवरून रवाना झालेले आहेत आणि त्यांनी जाताना स्पष्ट केलंय की त्यांचं जे चर्चगेट येथील कार्यालय आहे तिथे पोहोचून ते सविस्तर जी काही त्यांची चर्चगेट येथील कार्यालय आहे तिथे पोहोचून ते सविस्तर जी काही त्यांची भेट होती अकस्मात भेट त्याबद्दल सविस्तर माहिती देणार असल्याची छगन भुजबळ यांनी माहिती दिलेली आहे। सचिन, तुम्ही सोबत राहा, सध्याचे अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया। तर ही बैठक आता झालेली असून शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता छगन भुजबळ बाहेर पडलेले आहेत। सिल्वर ओक निवासस्थानी बैठक झालेली होती। गेल्या काही सकाळीच करता छगन भुजबळ त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले होते। 1.5 तासापासून ते वेटिंगवर होते आणि त्यानंतर अखेर दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक झाली आणि कालच्याच वक्तव्यासंदर्भात ही बैठक झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। बाजूला